पुण्यामध्ये शिवसेना उमेदवाराचा एबी फॉर्म दुसऱ्या उमेदवारानं चक्क खाल्ला। पुण्यामध्ये शिवसेनेच्या 2 उमेदवारांमध्ये मोठा राडा झाला। शिवसेनेकडनं एकाच प्रभागात 2 जणांना एबी फॉर्म दिल्यामुळे वाद निर्माण झाला होता। उमेदवारी अर्ज खाणाऱ्या उद्धव कांबळेंच्या विरोधात आता गुन्हा दाखल झालाय। पुण्यात शिवसेना उमेदवाराचा एबी फॉर्म दुसऱ्या एका उमेदवारानं चक्क गिळल्याचा प्रकार समोर आलाय। पुण्यातल्या सहकार नगरमधल्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयात हा सगळा प्रकार घडला। भाजपसोबत युतीची चर्चा फिसकटल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेनं अनेक जणांना एबी फॉर्मचं वाटप केलं। मात्र एकाच वॉर्डमध्ये किती उमेदवारी अर्ज दिले जात आहेत याची कोणतीही खातरजमा केली नाही। त्यामुळे पुण्यातल्या प्रभाग क्रमांक 36 मध्ये शिवसेनेनं मच्छिंद्र ढवळे आणि उद्धव कांबळे या दोघांनाही एबी फॉर्म्स दिले। मच्छिंद्र ढवळे यांनी तातडीनं एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज भरल्यानं त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला। त्यानंतर उद्धव कांबळे हे शिवसेनेच्या एबी फॉर्मसह निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले। पण निवडणूक अधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या अधिकृत एबी फॉर्मसह आधीच अर्ज दाखल झाल्याचं कांबळेंना सांगितलं। यानंतर संतप्त झालेल्या कांबळेंनी संबंधित फॉर्म दाखवण्याची मागणी केली। मच्छिंद्र ढवळेंचा अधिकृत एबी फॉर्म पाहताच उद्धव कांबळेंनी तो फॉर्म फाडून टाकला। एवढंच नाही तर कांबळे यांनी मच्छिंद्र ढवळेंचा फाडलेला अर्ज घेऊन ते पळून गेले। पळून जात असताना त्यांनी अर्जाचे फाडलेले तुकडे चक्क गिळून टाकले। वॉर्ड ऑफिसला की तो एबी फॉर्म फाडून टाकला आहे असं मला सांगत आहे। पण आजच्या मी आता बघतोय सगळीकडे चर्चा चालू आहे की तिने तो फाडून टाकला, काय तर खाऊन टाकला फॉर्म, अशी काहीतरी चर्चा आहे ती। तुम्ही विचारलं नाही का मित्राला? तुमच्या मित्र भेटलाच नाही मला, काय तर तिथे काय झालं ते मला काहीच कल्पना नाही तिथली। तुमच्या मित्रावरती गुन्हा आता दाखल झालाय? हा, दाखल झाला, मला एक काल कळलंय। आता काय असेल ते प्रोसेस, आपला मित्र आपण त्याला थोडं सहकार्य करायचं। त्यांना एबी फॉर्म त्यांचा पळावला खाल्ला वगैरे काही संबंध नाही। तो अर्ज तुम्ही एबी फॉर्म फाडलेला आहे? हा, तो माझ्याकडनं फाटला गेलेला आहे, मी मान्य करतोय। तुमच्यावरती आरोप होता की तो फॉर्म तुम्ही चावून खाल्ला, गिळला। जर मी खाल्लाय ना तर माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की माझी मेडिकल करा। जर माझ्या पोटामध्ये जर ते काय अनुष्ठाचे काही सापडले तर 100% माझ्या गुन्हा दाखल करा। तर मुंबईमध्ये भाजपच्या इच्छुक उमेदवाराने डुप्लिकेट एबी फॉर्म जोडल्याचा प्रकार समोर आलाय। पक्षाने अधिकृत एबी फॉर्म दिला नसताना सुद्धा बनावट एबी फॉर्म जोडल्यामुळे संभ्रम निर्माण झाला। निवडणूक आयोगाकडनं एबी फॉर्म ग्राह्य धरण्यात आला असून शिल्पा केळुसकरांचा अर्ज वैध ठरवण्यात आलेला आहे। पुण्यामध्ये गुंडांना उमेदवारी दिल्यानंतर अजित पवार यांच्याकडनं खरातांचं नाव पुढे करण्यात आलंय। पत्रकार परिषदेमध्ये उत्तर देताना अजित पवारांनी पळवाट काढली। आम्ही काही जागा या खरात गटाला दिल्या होत्या, कोणाला उमेदवारी द्यायचा हा खरातांचा निर्णय असल्याचं अजित पवार म्हणाले। यावर अजित पवारांशी बोलून पुढील प्रतिक्रिया देणार असं सचिन खरात यांनी म्हटलंय। पुणे महापालिका निवडणुकीत जेलमधल्या कुख्यात गुंडांना उमेदवारी देण्याच्या प्रश्नावर अजित पवार यांनी अंगल झटकलंय। काही जागा रिपाईच्या सचिन खरात गटाला दिल्या आहेत, त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यायची हा त्यांचा निर्णय आहे असं अजितदादा म्हणाले। मात्र हे सांगताना सचिन खरात गटाला कोणत्या जागा दिल्या आहेत हे मात्र अजित पवारांनी स्पष्ट केलं नाही। गुन्हेगारांना उमेदवारी तुम्ही दिली असा आरोप होतोय। खरं तर शेवटच्या क्षणी अशा पद्धतीने सगळं दिसलं सर। असं नाहीये, आपण नेहमी तसं म्हणतात। तुम्ही आजपर्यंतच्या सगळ्या निवडणुका आठवा। आमची RPI रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात यांच्याबरोबर युती झालेली आहे आणि काही जागा आम्ही त्यांना सोडलेल्या आहेत। मी त्याच्या संदर्भात वेगळी पत्रकार परिषद घेऊन आपण मीडियानी कालपासून काय चालवलं हे मी पण पाहिलेलं आहे। आपल्याला सगळ्यांना माझी कामाची पद्धत त्या ठिकाणी माहिती आहे। परंतु ज्यांच्याबरोबर आम्ही युती करतो त्यांना काही जागा सोडल्यानंतर त्यांनी तिथं त्या जागा कुणाला द्याव्यात, काय द्याव्यात, तसं नाही आहे। त्याबद्दल मी वेगळी पत्रकार परिषद घेऊन आमची RPI सचिन खरात यांच्याबरोबर युती झालेली आहे। सचिन खरात आत्ता देखील माझ्याबरोबर होते आणि मग त्यांना पण तुम्ही विचारू शकता। त्यांनी त्याच्यामध्ये मला आमचं दोघांचं बोलणं झालं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं जेलमध्ये असलेल्या लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकरांना एबी फॉर्म दिलाय। या दोघीही आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये कोल्हापूरच्या जेलमध्ये आहेत। लक्ष्मी आंदेकर ही तुरुंगात असलेल्या कुख्यात गुंड बंडू आंदेकरची भाऊजाई, तर सोनाली आंदेकर ही बंडू आंदेकरची सून आहे।
या दोघीही अर्ज भरण्यासाठी कोल्हापूरच्या जेलमधून पुण्यामध्ये पोलीस बंदोबस्तात आल्या होत्या. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं पुण्यामध्ये जयश्री मारणे यांनाही तिकीट दिलंय. जयश्री मारणे या कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नी आहेत. त्यामुळे निवडणुका जिंकण्यासाठी अजित पवारांनी पुण्यात गुंडांचा आधार घेतल्याची टीका होऊ लागली आहे. पण यावर अजित पवारांनी थेट उत्तर देणं टाळत सचिन खरात यांच्या रिपाईला मध्ये आणलंय. गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली. जाहीर झाल्या बोलतो आता गुन्हेगारांना तुम्ही उमेदवारी दिल्यात. दादांशी मी या विषयावर चर्चा करतो. तुम्हाला जागा किती मिळाल्या पुणे महापालिकेत? कुठलं चिन्ह लढणार आहे? नक्कीच मी आपल्याशी चर्चा करेल. तुम्ही सगळे माझे मित्र आहात, त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो, पहिली दादांबरोबर माझी बापू नायर पहिली गजा मारणे तुम्ही उमेदवारी दिल्यात. खरं तर गुंडांना उमेदवारी देऊन काय साध्य करू इच्छिता? आदरणीय दादांबरोबर चर्चा झाल्यानंतर मी तुमच्याशी सविस्तर बोलेन. लक्ष्मी अंदेकर, सोनाली अंदेकर आणि जयश्री मारणे यांनी उमेदवारी अर्ज भरताना राष्ट्रवादीचा एबी फॉर्म जोडलाय. या तिघीही घड्याळाच्या चिन्हावर लढणार आहेत. तरीही अजितदादा खरात गटाकडे बोट दाखवतायत. मग राष्ट्रवादीचे एबी फॉर्म सचिन खरातांनी वाटले का, असा प्रश्न निर्माण झालाय. गुंडांना उमेदवारी देऊन अजित पवार मूळ प्रश्नांपासून खरातांचं नाव पुढे करून पळवाट काढतायत. तर पुणे पिंपरीमध्ये भाजप विरोधामध्ये राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आहे. उदय सामंतांशी बोलून शिवसेनेसोबत युतीचा निर्णय घेणार असं अजित पवार म्हणालेत. तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार नाशिक पॅटर्न राबवण्याची शक्यता आहे. नाशिक नंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता आहे. अजित पवारांनीच याचे संकेत दिलेत. काल अजित पवारांनी युतीबद्दल उदय सामंतांशी चर्चा केली. आजही अजित पवार आणि उदय सामंतांची बैठक होणार आहे. या बैठकीत पुणे आणि पिंपरीतल्या युतीबद्दल निर्णय होण्याची शक्यता आहे. तुतारी म्हणजे पवार साहेबांच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर देखील आम्ही त्याच्यामध्ये बरोबर काही जागा लढवतोय. पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही शिंदे साहेबांच्या बरोबर पण चर्चा, म्हणजे शिंदे साहेब पण नाही परंतु उदय सामंत असे काही मान्यवरांच्या बरोबर पण चर्चा केली. कदाचित आज त्यांच्याबरोबर पण बसून काही जागेच्या संदर्भात मार्ग निघतोय का. दादा कुठे पुण्यामध्ये बोलताय हे सगळं? पुणे पिंपरी चिंचवड, पुणे पिंपरी चिंचवड, पुणे पिंपरी चिंचवड. पुण्यात शिंदेच्या शिवसेनेच्या रवींद्र धंगेकरांनी भाजप विरोधात दंड थोपटलेत. अजित पवारांबद्दल मात्र धंगेकरांना सॉफ्ट कॉर्नर आहे. युतीचा प्रस्ताव घेऊन धंगेकरांनी याआधी देखील अजित पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेची युती होण्याची दाट शक्यता आहे. याआधी नाशिकमध्येही भाजप विरोधात शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र आली आहे. तोच पॅटर्न आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राबवला जाण्याची शक्यता आहे.